या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्रीची सुरुवात होते घटस्थापने. ते घटस्थापनेचं काय महत्त्व आहे? तर घटस्थापना याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जी आहे ती 3.5 शक्तिपीठ आहेत. कोल्हापूरची अंबाबाई आहे, माहूरगडची रेणुका देवी आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि अर्धशक्तिपीठ असं ज्याला मानलं जातं ती वणीची सप्तशृंगी देवी. आणि 9 दिवस काही जण उपास करतात किंवा चप्पल न घालता जाणवत. चाला अनवाणी एक खडा टोचू द्यात, उन्हाचा चटका लागू द्यात, लक्षात येईल नवरात्र आहे, देवी आहे. जे नकारात्मक विचार असतात ना ते दूर होतात आणि लक्ष तुमचं फक्त पायाकडे येतं. फक्त आर्थिक सुबत्ता नाही तर एक कम्फर्टेबल आयुष्य जगण्यासाठी मग कोणतं स्तोत्र म्हटलं पाहिजे? आणि याच्यासाठी जे म्हणायचं स्तोत्र आहे, याचं 10 रुपये इन्कम आहे, त्याला वाटतं अरे मला 100 रुपये मिळायला पाहिजे, 100 रुपये असेल, 1000 रुपये मिळायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही मूठ याच्यात जेवढं देवाने दिलेलं आहे तेवढं आपल्याला मिळतं. अंग हरे पुलकभूषणमाश्रयन्ती भृंगांगनैव मुकुलाभरणं तमालम. नवरात्रीत आवर्जून करायचा एक छान उपचार म्हणजे कुंकुमार्चन. एक असा मंत्र सांगा की प्रत्येक स्त्रीने तो म्हणावा. तुम्ही ना प्रत्येक वेळेला जे म्हणालात की लक्ष्मीबरोबर विष्णू पण येतो, तर विष्णू सहस्त्रनामाचे पण फायदे असतील ना? खूपच. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम मी टॉनिक म्हणते त्याला. आपल्या आयुष्यातले जे जे प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थान नोध्वा परर्द्वी परम स्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षण. तुम्हाला दर्शन घ्यायची इच्छा आहे, तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत, तुमच्याकडे तेवढ्या सुट्ट्या आहेत, पण तुम्ही कुलदेवीलाच वर्षानुवर्ष गेला नाहीयेत म्हणून ती इच्छा पूर्ण होत नाही. आणि ज्यांनी कुलदेवीत माहीत नाही त्यांनी काय करावं?